प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके. पहिला जो टेन्स आहे तो साधा. ओके, साधा वर्तमान काळ, ज्याच्यामध्ये साधा वर्तमान काळ अशा वेळी यूज होतो की ज्या नेहमी आपण गोष्टी करतो त्या सगळ्या. ओके, साधा. दुसरा जो आहे तो कंटिन्युअस म्हणजे चालू. तिसरा जो आहे तो त्याच काळात ती क्रिया कंप्लीट झाली असा एक टेन्स. ओके, आणि चौथा जो आहे तो पास्ट, त्या काळात चालू झालेली आहे, त्या काळात अजूनपर्यंत चालू आहे, संपलेली नाहीये, त्यामुळे ती चालू पण आहे आणि अपूर्ण. ओके, परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे पूर्ण अपूर्ण. त्यामध्ये समजा आता एखादं प्रेझेंट टेन्स मध्ये मी वर्ब जे मला आता वाटतंय ते वर्ब मी घेतो. एखादं वर्ब तुम्ही सांगू शकता कुठलं एखादं टेन्स राजेश, जे तुम्ही इथे यूज करू शकता कुठलंही. समजा आता मी तुम्हाला आय प्ले प्ले नावाचे. क्रिकेट. ओके, हा कुठला झाला टेन्स? सिंपल. सिम्पल प्रेझेंट. मीनिंग काय? मी क्रिकेट खेळतो. आय प्ले क्रिकेट. सेकंड आय एम प्लेइंग क्रिकेट. मीनिंग काय? मी क्रिकेट खेळत आहे. थर्ड आय हॅव प्लेड क्रिकेट. आय हॅव प्लेड क्रिकेट. क्रिकेट. मीनिंग काय? मी क्रिकेट खेळलेलो आहे. एक्झॅक्टली. लास्ट टेन्स आय हॅव बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स लास्ट 10 इयर. सिन्स लास्ट 10 इयर्स. काय येईल मीनिंग? मी मागच्या 10 वर्षापासून क्रिकेट खेळत आलेलो आहे. आलेलो आहे. ओके, एक्झॅक्ट, करेक्ट. हा, तर हे टेन्सेस क्लिअर आहेत. काय काय कन्स्ट्रक्शन आहे लक्षात घे. आता समजा नाव काय? श्रद्धा. जर इथं आपण आयच्या ऐवजी ही यूज केलं तर काय येईल? ही नाही, काल आपण काय सांगितलं? सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर प्लेस. बरोबर, ही प्लेस क्रिकेट. देन ही प्लेइंग नाही होणार, ही प्लेज आहे. बरोबर, मग ही प्लेइंग होणार. ही इज प्लेइंग क्रिकेट. राईट. समजा त्याने क्रिकेट खेळलेलं आहे, ही हॅड पास्ट टेन्स साठी. प्रेझेंट टेन्स साठी हॅव आय असेल तर हॅज. प्लेइंग कधी? कंटिन्युअस. प्लेड क्रिकेट. एक्झॅक्टली. देन ही हा प्लेइंग सिन्स लास्ट 10 years. राजेश बरोबर आहे. ओके. येस सर. ओके. मेन आता सिंपल प्रेझेंट टेन्स कधी कधी यूज होतो. सन शाइन्स इन द ईस्ट डायरेक्शन. अर्थ revolves अराउंड सन. ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? या युनिव्हर्सल ट्रूथ्स म्हणजे वैश्विक सत्य. या युनिव्हर्सल ट्रूथ आहेत, वैश्विक सत्य. बरोबर, तर त्या कधी चेंज होतील का? नाही. पण आता इथं सन शाइन्स काय? सनशाईन का नाही इथं? बरोबर,
सन शाईन्स आहे म्हणजे इथं यस प्रत्यय का लागला? कारण आपण चला, कोणाबद्दल false ला तर yes बोलतो. लागला. कुणाबद्दल बोलतोय? थर्ड पर्सन बद्दल. म्हणजे सन आपल्यासाठी थर्ड पर्सन हे नक्की. ओके, सन आपल्यासाठी थर्ड पर्सन आहे. आता एक गोष्ट मला सगळ्यांनी सांगायचं की प्रथम पुरुष काय आहे ना, फर्स्ट पर्सन मध्ये कोण कोण आहे? फर्स्ट पर्सन मध्ये कोण कोण आहे ना? आय, मी, आय, आय आणि मी, मी. आय म्हणजे म्हणजे मी इंग्लिश मधलं मी म्हणताय? येस. ऍक्च्युली मी म्हणजे मला. ते येत नाही मला. ओके. फर्स्ट पर्सन आहे आय अँड आय समजा सिंग्युलर आहे. चल. असे बरेच आय एकत्र केल्यानंतर काय होईल? म्हणजे मी फर्स्ट पर्सन, मी 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 असे सगळे करत काय म्हणतो आपण? आपण आपण म्हणजे वी, बरोबर? ठीक आहे. वी हे काय आहे? प्लुरल. फाईन, हे प्लुरल आहे. आता सेकंड पर्सन काय आहे? सेकंड पर्सन कोण कोण आहे? एक्झॅक्टली. ही शी नाही, ही शी म्हणजे तो ती ते इथं आहेत का? क्लासरूम मध्ये कोण कोण आहेत? एक बी किंवा आपण. आता मी सोडून सेकंड पर्सन कोण आहे? मला किंवा तुम्हाला? यू, बरोबर. यूचं अनेक वचन युअर, राजेश. यूचं अनेक वचन म्हणजे तू, तुम्ही सगळे. युअर यू ऑल म्हणजे येत नाही. तुमचे. यू ऑल म्हणजे सेम, ऑल नाही लिहिलं तरी चालेल. म्हणजे यूचं अनेक वचन यू. ठीक आहे. पहिला हे पर्सन्स क्लिअर करू, त्यानंतर येस लावायचं की बघू. ठीक आहे राजेश, इथंपर्यंत क्लिअर आहे? येस. ओके. आता एक आहे ते मी सगळे मिळून घेतले तर आम्ही. मी म्हणजे मी स्वतः आणि आपण. सेकंड पर्सन आहे मी सोडून कोण आहे? तू किंवा तुम्ही सगळे. थर्ड पर्सन कोण आहे आता? ते दे. दे हा अनेक वचन आहे. एक दोन सोडून बाकीचे कोण आहे? ही, शी, इट. इट, ही शी इट, ही और शी और इट, या सगळ्यांना मिळून काय होतं? दे. ते. क्लिअर आहे आता? सिंग्युलर प्लुरल. फर्स्ट पर्सन काय आहे, सेकंड पर्सन काय आहे, थर्ड पर्सन. कुणाला नोट डाऊन करायचं असेल तरी करून घ्या, कारण ह्या तीन गोष्टीवरती सगळे टेन्सेस क्लिअर. लक्षात आलं? कायम लक्षात राहील. सिंग्युलर प्लुरल फर्स्ट पर्सन. आता समजा कुठल्याही टेन्सचं जे कन्स्ट्रक्शन आहे, तो फर्स्ट जो शब्द आहे, फर्स्ट वर्ड हा सब्जेक्ट म्हणजे करता आहे. सेकंड जो वर्ड आहे, कुठलाही वर्ड सेकंड वर्ड आहे तो वर्ब आहे. थर्ड जो वर्ड आहे तो ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. ठीक आहे.
हे 3 वर्ड्सनी मिळून ओव्हरऑल इंग्लिश मधलं कुठलंही वाक्य बनू शकतं. समजा फर्स्ट पर्सन यामध्ये कुठलंही वाक्य आता बनवू शकतो. एक वाक्य बनवूया. सब्जेक्ट समजा मला कर्ता राम आहे. ठीक आहे. राम हा कर्ता. सुरुवात आता मराठी आपल्याला इंग्लिश बोलायचं आहे. राम. लगेच आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे की राम मी आहे का? नाही. तू आहेस का? नाही. राम कोण आहे? 1 2 सोडून थर्ड. म्हणजे ही शी इट मध्ये ही तो राम. ओके. म्हणजे राम कंसात आपण ही येणार. ओके. आता वर्ब लिहायला पाहिजे. कारण मराठीत काय होतंय, रामने आंबा खाल्ला. राम कर्ता आहे, आंबा कर्म आहे, खाल्ला क्रियापद म्हणजे वर्ब. एक्झॅक्ट अपोजिट कर्ता क्लिअर आहे, दोन्हीमध्ये सेम आहे, पण सेकंड वर्ड मराठीमध्ये कर्म आहे, पण इथं आहे ते क्रियापद आहे वर्ब. म्हणजे इट्स. रामने आंबा खाल्ला. इट्स मँगो. क्लिअर आहे का बघा? ओके. इथं यस का लागलं? थर्ड पर्सन. म्हणजे आता यापुढं कुठल्याही थर्ड पर्सन बद्दल प्रेझेंट टेन्स मध्ये बोलताना यस लागले की नाही कायम क्लिअर करायचं. प्रेझेंट टेन्स मध्ये फक्त प्रेझेंट टेन्स, बाकी कुठंच नाही. ओके. हे जर क्लिअर असेल तर पहिला काळ आपला क्लिअर आहे की थर्ड पर्सन सिंग्युलर यस प्रत्यय लागला. राम इट्स मँगो. क्लिअर आहे राजेश? येस. बाकीचे जे सगळे जॉईन आहेत, प्रतीक्षा, युक्ता, टेन्सेस थोडे आपण हर्ष टेन्सेस आपण घेतोय आज पुन्हा एकदा. वी हॅव स्टार्टेड ओव्हर अगेन. ठीक आहे. टेन्सेस क्लिअर आहेत सगळ्यांना? फर्स्ट टेन्स प्रतीक्षा, युक्ता. येस सर. येस. ओके. काही डाऊट आहे यामध्ये? नो. ओके. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन क्लिअर पाहिजे तसं. राम इट्स मँगो. ठीक आहे. समजा अजून एखादं वाक्य. याच्यामध्ये काय लागलं प्रत्यय? येस आहे का ईएस आहे? ईएस येणार. काय ईएस येणार? कारण गो ला डायरेक्ट येस लावू शकत नाही, त्यामुळे ईएस गोस. मग इथं ईएस का लागला? थर्ड पर्सन आहे शी. ओके. आता इथं कुठला प्रत्यय म्हणजे कुठला काळ आहे? आणि कर्ता कोण आहे? म्हणजेच थोडक्यात इट. इंग्लिश मध्ये सगळ्या पुरुष नाव जे आहे, पुरुष, स्त्री आणि हे थर्ड जे आहे ते त्या सगळ्यांना जे काही ऑब्जेक्ट्स आहेत ते सगळ्यांना इट आहे. इट. ओके. इट प्लेस. ठीक आहे. तर पहिला जो ॲनिमलला पण इटच घ्यावं लागेल ना? ॲनिमल्सला पण इट येत. ॲनिमल्स मध्ये पण इट येत. सगळ्यांना इट येत. जरा बॅच मध्ये कॉल करतो.
बॅच मध्ये कॉल करतो एक तास. ओके, रेडिओ प्लेस डेली. एसी लावायचा आहे का बंद करू? ठीक आहे. आता एक सिंपल कन्स्ट्रक्शन, एक चार्ट स्वतः बनवा की एक वाक्य घ्या, राम इट्स मँगो. ठीक आहे, हे वाक्यच घ्या. राम आंबा खातो. डेली करणारी गोष्ट आहे, राम आंबा खातो. आता याच्यामध्ये राम आंबा खातो हा वर्तमान काळ, पण मला हे सांगायचं की राम आता या मोमेंटला आंबा खात आहे. तेच समजा राम असेल, इटिंग मँगो जर डोक्यात येत असेल तर कसं आहे, राम नंतर इट्सच येत, याच्यानंतर इटिंग आहे हे चुकीचं. राम नंतर फक्त इट्स येत असत. हा, राम इज इटिंग मँगो. इज एक कनेक्टर. त्यामुळे आता आपल्या चुका कुठं होतात हे लक्षात येईल तुमच्या बोलताना. जनरली शी डान्सिंग असं आपण कधी कधी म्हणू शकतो, पण शी डान्सेस असंच आहे. त्यामुळे शी डान्सिंग होणार. एकदा एक वाक्य करेक्ट आहे तर परत ते होणार. त्यामुळे राम इज इटिंग मँगो म्हणजे राम आंबा आत्ता खात आहे. सेम वे सीता गोज अयोध्या म्हणजे ती अयोध्येला जाते. ती आत्ता अयोध्येला जात आहे असं म्हणायचं असेल तर इज गोइंग अयोध्या. फाईन. रेडिओ डेली वाजतो, पण रेडिओ आत्ता वाजत आहे असं म्हणायचं असेल रेडिओ इज. एकदा रेडिओ प्लेज आहे, परत रेडिओ इज लावल्यानंतर प्लेज होतो. इज प्लेइंग डेली. फाईन. इथपर्यंत क्लिअर आहे सगळं. कन्स्ट्रक्शन कसं कसं आहे, इज वापरल्यानंतर आय एन जी प्रत्यय कंपल्सरी. इज नंतर आय एन जी प्रत्यय. समजा इज नसेल तर डायरेक्ट राम इट्स मँगो. गॉट इट. दोन्ही मधला डिफरन्स क्लिअर आहे. मला आता समजा इथं मी करता काही चेंज केलं, समजा यू घेतलं, तू. ओके, समजा राम नंतर इज येईल, आय नंतर काय येईल, राम इज इटिंग मँगो आहे. समजा आय असेल, मी आंबा खात आहे असं म्हणायचं असेल, आय एम इटिंग मँगो. म्हणजे इथं जे काम इज न केलंय ते इथं कोण केलंय, एम ने केलं. सेम वे यू मध्ये कोण काम करणार आहे, यू आर इटिंग मँगो. यू आर इटिंग मँगो. समजा आय आहे, आयचं अनेक वचन मी जे सांगितलं वी असेल, वी आर इटिंग मँगो. अनेक राम आहेत, 2-3 राम आहेत तिथं. राम आहे, सीता आहे, असं सगळ्यांनी मिळून आंबा खाल्ला तर त्याबद्दल राम अनेक वचन काय होईल, दे आर इटिंग मँगो. क्लिअर. यू आर इटिंग मँगो, तू आंबा खात आहेस. तुम्ही सगळे आंबा खात आहात. तुम्ही सगळे म्हणायचं असेल तर यू ऑल म्हणजे सेम यूच राहिलं. ऑल कंसात आर इटिंग मँगो. फाईन. क्लिअर आहे. म्हणजे पहिला जो टेन्स होता सेम वे, जसं राम इट्स मँगो, रामचं अनेक वचन काय घेतलं होतं आपण, दे. काय आहे ना,
राम दे, दे नंतर काय येईल? हा सिंपल प्रेझेंट टेन्स झाला. राजेश काय येईल सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये? दे इट्स मँगो. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कायम फक्त थर्ड पर्सन सिंग्युलर मध्ये फक्त यस प्रत्यय लावायचा. येस और ईएस. सिंग्युलर मध्ये कसं प्लुरल? फक्त सिंग्युलर. मग त्या सिंग्युलर मध्ये कोण कोण आहे? ही आहे, शी आहे, इट आहे. यांचं प्लुरल काय आहे? ही शी इटच. थर्ड पर्सन प्लुरल काय आहे? ही शी इट. या सगळ्यांचं प्लुरल आता तुम्ही सांगितलं. दे. हे सगळे मिळून राम, अनेक राम मिळून दे. या देला काय लागेल? काय लिहिलं मी? म्हणजे इथं काय होईल? दे, दे इट. ठीक आहे. म्हणजे राम इट्स मँगो, दे इट मँगो. आता हे हा कुठला थर्ड पुरुष थर्ड पर्सन होतं? बरोबर. हे वाक्यच थर्ड पर्सन सिंग्युलर आणि प्लुरल. येस अँड ही. आता मला फर्स्ट पर्सन बोलायचं. फर्स्ट पर्सन म्हणजे कोण? आय. मी स्वतः. पर्सन क्लिअर करा. आय, वी. आय सेम वाक्य, आय इट अ मँगो. हे सगळे मिळून आय अँड वी. वी नाही, कन्फ्युजन नका करू. आय एन जी प्रत्यय फक्त कंटिन्युअस. हा साधा साधा वर्तमान. वी आर म्हटलं की कन्स्ट्रक्शन समजून घ्या. करता क्रियापद कर. राम इट्स मँगो, दे इट मँगो, आय इट मँगो. सिम्पल ॲज इट इज. वी इट. कुठला आहे? फर्स्ट पर्सन. क्लिअर आहे? ऑनलाईन सगळे क्लिअर आहे? ओके. आता मला सेकंड पर्सन घ्यायचं. सेकंड पर्सन म्हणजे कोण? मी फर्स्ट, ते सगळे थर्ड, मी आणि ते सोडून राहिलं कोण? यू. काय येईल? राम इट्स मँगो, आय इट मँगो, यू इट मँगो. आयची प्रत्यय फक्त कंटिन्युअस इट मँगो. यूचं अनेक वचन घेऊन काय करता येईल? यूचं अनेक वचन यू इट यू मँगो. ऑल किंवा यू इट मँगो. यू कंसात मी आत्तासाठी ऑल. यू ऑल इट मँगो. कन्फ्युजन काहीच नको. बरोबर. क्लिअर आहे आता इथपर्यंत? ओके. कुठलंही कन्फ्युजन करू. मेन म्हणजे कुठलाही साधा वर्तमान काळ जर ओळखायचा असेल तर त्यामध्ये हे जे इट आहे याला ना आय एन जी असणार आहे, ना याच्या मागे पुढे कुठं हॅव आहे, हॅज आहे, असं काही. सगळीकडे ॲज इट इज ते वाक्य. आय इट मँगो, ही इट्स मँगो, यू इट मँगो, दे इट मँगो. ओके फाईन. हे सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आता दुसरं हे झालं कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. ठीक आहे. थर्ड कुठला आहे?
टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स. आपल्याला परत ते घ्यायचंय पण परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये सांगतो. राम इट्स मँगो, राम इज इटिंग मँगो. आणि आता काय आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये? परफेक्ट प्रेझेंट टेन्स ओळखायचा कशावर? हा राजेश बोला. राम हॅज एट मँगो. ओके, पण कसं होतंय याच्यासाठी आपल्याला हे तिन्ही गोष्टी माहिती पाहिजे. हे वर्ब आहे, वर्बचं फर्स्ट ग्रुप वर्ब 1, वर्बचं सेकंड ग्रुप काय आहे इथं? 8 आहे. वर्बचं सेकंड ग्रुप V2. वर्बचं थर्ड ग्रुप कायम लक्षात ठेवायचं की परफेक्ट प्रेझेंट टेन्स राजेश जी म्हणाले की हॅव, हॅज आणि हॅड, पण प्लस वर्ब 3. वर्ब 3 कुठला इथं? मग इथं काय आहे ना? हॅज इटन अ मँगो. राजेश क्लिअर आहे? येस सर. ठीक आहे. राम हॅज इटन अ मँगो. आता इथं वर्ब, जसं वर्ब फर्स्ट इट, जसं मी मागच्या वेळी बोललो काल, बी वॉज बीन. बी म्हणजे वॉज म्हणजे होता, बीन म्हणजे असलेले. या तिन्हीचं मिनिंग क्लिअर करा, कायम लक्षात ठेवा. बी असणे, वॉज होता, बीन म्हणजे असलेले. ईट खाणे, एट खाल्ले, इटन. ओके, तुम्ही रॉटन मँगोज ऐकलंय बरोबर? जास्त पिकलेले जे काय आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये इटन म्हणजे पिकलेले जे म्हणायचं होतं किंवा खाल्लेले जे आहे ते इटन. ते मिनिंग लक्षात आलं का? ओके, थर्ड वर. ओके, तर ब्रोकन ग्लास म्हणजे आपण म्हणतो ना ब्रोकन ग्लास, काय? फुटलेली ग्लास. ब्रोकन, इथं ब्रोकन काय आहे? व्ही वर्ब V3 आहे. रॉटन एग्स, रॉटन मँगोज जे काय मी म्हणलं, पिकलेले, फुटलेले. ओके, ब्रोकन ग्लास. अजून एखादं असं वाक्य? थ्रोन. थ्रोन फेकलेले काय घेतोय? थ्रोन. थ्रोन वॉटर म्हणजे फेकलेले पाणी. म्हणजे मला थोडक्यात म्हणायचं, मिनिंग क्लिअर आहे? फेकलेले. बी असणे, वॉज होता, बीन असलेले. ओके, इथं हे काय आहे ना, राम हॅज इटन अ मँगो. रामने आंबा रामने आंबा खाल्लेला होता आहे. रामने आंबा खाल्लेला आहे.
कारण हा प्रेझेंट टेन्स. होता का नाही, पास्ट टेन्स. Past. खाल्लेला का नाही, Present continuous. खाल्लेला म्हणजेच पास्ट टेन्स. खाल्ला होता. मराठी क्लिअर आहे? ओके. मराठीतलं मिनिंग आता इथं लिहू शकत नाही, पण तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. राजेश क्लिअर आहे मिनिंग? हर्ष? येस. ओके. हे मी जस्ट सांगितलं कारण वर्ब्स, या सगळ्या वर्बची लिस्ट या टेलिग्राम मध्ये तिसरी जी फाईल आहे ती वर्बची अख्खी लिस्ट आहे. या वर्ब मध्ये कसे चालवायचे हे सगळे. अकाउंट, अकाउंटेड, अकाउंटेड, अकाउंटिंग, अकाउंट्स, यस प्रत्यय लावून आहे सगळं. बेंड, बेंट, बेंड, बेंडिंग, ब्लो, ब्ल्यू, ब्लॉन, आणि जे काय वेगळे आहेत त्या सगळ्यांना ऑरेंज कलर मध्ये केलं. त्यामुळे ही फाईल लक्षात घ्या. आणि याचं हिंदीमध्ये मिनिंग पण आहे. ओके. आणि याचं नाउन पण आहे ऍक्च्युली. रिलेटेड वर्ड्स, ऍक्सलरेट, ऍक्सेलरेटर गाडीचं, ऍड, ऍडिशन. ओके. तर कुठल्याही ग्रामर मध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे तो वर्ब. वर्ब मधील वर्ब म्हणजे क्रियापद, म्हणजे कुठली क्रिया झाली ते सांगितलं. ओके. आता ती क्रिया कुठल्या काळात आहे ते 3 काळ. प्रेझेंट आहे, पास्ट आहे, पास्ट पार्टिसिपल. ओके. किंवा हे आयएनजी प्रत्यय लावून आत्ता होणारी क्रिया. ठीक आहे, क्लिअर आहे. तर राम हॅज इटन मँगो. रामचं अनेक वचन मगाशी जे सांगितलं, दे. कॉन्फिडेंटली दे. काय कन्स्ट्रक्शन काय आहे? राम नाउन आहे. इथं या टेन्स मध्ये हॅज वापरायचं हे फिक्स आहे. नंतर दे नंतर काय होणार? दे. इटन अ मँगो. कुठला झाला हा? पर्सन, थर्ड पर्सन. क्लिअर आहे राजेश? नेक्स्ट फर्स्ट पर्सन. I have eaten a mango. आय हॅव इटन अ मँगो. आयचं अनेक वचन We वी have eaten a mango. वी हॅव इटन अ मँगो. हे फर्स्ट पर्सन. सगळ्यांना क्लिअर आहे इथपर्यंत? हे राम लक्षात यावं म्हणून रामच ठेवलेलं आहे. दरवेळी चेंज केलं तर लक्षात लवकर येणार. ओके. आता सेकंड पर्सन यू. You have यू हॅव. नेक्स्ट eaten a mango. इटन अ मँगो. यूचं अनेक वचन क्लिअर. हा परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे क्रिया केलेली आहे. केलेली म्हणून इथं बी वॉज बी. केलेली. ठीक आहे. तर इथं मिनिंग तुम्हाला सगळ्यात लक्षात येईल. तितकं अवघड नाहीये. एकदा तुम्ही स्वतःहून लिहिलं तर हे सगळं क्लिअर. ओके. आता समजा मला एक फर्स्ट पर्सन सिंपल प्रेझेंट टेन्स मला साधा यूज करायचा. सिंपल प्रेझेंट टेन्स याच्यामध्ये आता रामच्या ऐवजी एक फर्स्ट पर्सन घ्यायचं आहे. ओके. आणि एक वर्ब वापरून प्रत्येकाने एक वाक्य सांगायचं. जस्ट फर्स्ट पर्सन घेऊन. फर्स्ट पर्सन काय येईल? आय म्हणजे ऑफिसला जाते. मी ऑफिसला जाते. काय येईल?
I go I go to office. I I go office. To office. I go. Okay, I go office. fine. नेक्स्ट एखादं वाक्य. I write letter. I I letter. I write a letter. Third, I sing a song. I sing a song. I कुठलंही वाक्य एखादं. I dance. I dance बरोबर आहे की नाही? Right? आता आय गो ऑफिस, मी ऑफिसला जाते. आता तुला हे म्हणायचं की मी ऑफिसला आत्ता जातो, काय होईल? बाकी सगळे एक एकच तेच सगळ्यांनी जे वाक्य सांगितलं तेच सांगणार आहे. आय I am going to office. आय एम गोइंग ऑफिस. फाईन. नेक्स्ट आय राईट अ लेटर. I writing a letter. नाही, ऑलरेडी आय यूज करून आपण राईट अ लेटर म्हटलं. परत आय रायटिंग होईल का? I do. I am writing a letter. आय एम रायटिंग लेटर. फाईन. राजेश, I am singing a song. आय एम सिंगिंग. आत्ता गाणं म्हणत. आय आय हा डान्सिंग ऑन अ सॉन्ग. फाईन. आता थर्ड, आय आय गो ऑफिस. आय एम गोइंग ऑफिस. थर्ड, मी ऑफिसला जाते. मी ऑफिसला आत्ता जात आहे. थर्ड, मराठीत नाही, प्रत्येकाने एक एकच. मिनिंग क्लिअर पाहिजे म्हणून म्हणतो. मी ऑफिसला जातो, मी ऑफिसला जात आहे. थर्ड काही जाणार आहे फ्युचर. गेले पास्ट टेन्स. तेच म्हटलं मराठीतलं मिनिंग एकदम क्लिअर पाहिजे. तर तुम्ही इथे क्लिअर हो. मी जात आहे. नाही, मी चालले. मी गेलेले आहे. गेलेले आहे. तर गेलेले बरोबर. म्हणजे कुठला येणार इथं वर्बचं रूप? वर्ब 1 2 3 आपण लिहिलं. बी वॉज बीन यातलं काय येणार? थर्ड आहे ना. बीन म्हणजे गोच. जसं बी आपण यूज केलं इथं. बी वॉज बीन गो वेंट गॉन. तसं आय गो ऑफिस ऑलरेडी आहे. आय गॉन ऑफिस होणार नाही. आय एम ऑलरेडी गोइंग आहे. मग इथं काहीतरी पाहिजे. परफेक्ट टेन्सची ओळख कुठली? प्रेझेंट टेन्सची ओळख वर्ब ॲज इट इज. प्रेझेंट कंटिन्युअसची ओळख आयएनजी प्रत्यय लागेल. परफेक्ट टेन्स यस प्रत्यय प्रेझेंट टेन्स पहिला साधा. परफेक्ट टेन्स मध्ये काय ओळख आपण सांगितली आता? नाही, इथं काय पाहिजे? क्लिअर. चुकल्यानंतर जी तुम्ही चूक सुधाराल ती कायम लक्षात राहील. म्हणजे आय गॉन ऑफिस आता कधी म्हणणार? आय हॅव गॉन ऑफिस. ठीक आहे. आता
written a letter. I have Written a letter. meaning मी पत्र लिहिलेले असेल. लिहिलेले लिहिलेले असेल म्हणजे फ्युचर टेन्स. लिहिलेले आहे. मी पत्र लिहिलेले आहे. मीनिंग क्लिअर आहे आता. नेक्स्ट राजेश. I have sung a song. I have Sung a song. sung meaning मी गाणं गायलेले आहे. गाणं गायलेले आहे. मीनिंग क्लिअर. I am dancing on a song. I have danced on a I have danced on a song. song. Meaning मी मी डान्स केलेला आहे. डान्स केलेला आहे. परफेक्ट. ओके, क्लिअर आहे आता सगळ्यांना बऱ्यापैकी. हे जे वर्ब्स आहेत ना, एकदा वर्ब लक्षात आले, कन्स्ट्रक्शन लक्षात आलं की तिन्ही टेन्सेसचं काय ओळख आहे नक्की लक्षात ठेवायचं. येस प्रत्येक कुठं लावायचं, कुठल्या टेन्स मध्ये? सिम्पल प्रेझेंट मध्ये. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. ओके, तर ही काय मात्र एक लक्षात ठेवा, प्रेझेंट टेन्स मध्ये सिंपल जो आहे त्याची ओळखच ही आहे की येस ऑर ईएस. लक्षातच ठेवायचं काय या पुढे. आणि तो येस ईएस कुठं लागणार? वर्बला. कुणाच्या नंतर? थर्ड पर्सन. थर्ड पर्सन सिंग्युलर और एल्स ॲज इट इज वर्ब. ओके, त्यामुळे हे लक्षात ठेवा, TPS थर्ड पर्सन सिंग्युलर, येस किंवा ईएस. ओके, हा सिंपल झाला. आता कंटिन्युअस. कंटिन्युअसचं काय आहे? आयएनजी प्रत्यय. सगळ्यात सिंपल जो आहे तो आयएनजी प्रत्यय. याच्यात वर्ब प्लस आयएनजी. ठीक आहे, मग याच्यामध्ये वर्ब डान्सिंग, ब्रेकिंग. सिंपल, कंटिन्युअस आणि परफेक्ट. परफेक्टची ओळख काय? Have, has, had. परफेक्टची ओळख हॅव, हॅज. क्लिअर आहे? तीनच टेन्सेस जास्त महत्वाचे. आणि जो चौथा जो आहे तो परफेक्ट कंटिन्युअस. आता परफेक्ट कंटिन्युअस या वरून तुम्ही समजावून सांगू शकता डायरेक्ट. परफेक्टचं काय आहे? परफेक्टची ओळख कशावर? हॅव, हॅज, हॅव, हॅज, हॅड. पण कंटिन्युअस पण आहे, आयएनजी प्रत्यय पण येणार. पण आयएनजी प्रत्यय डायरेक्ट येणार का? मध्ये काहीतरी लागणार. हॅव Been. आयएनजीच्या मध्ये बीन लागणार. ही ओळख आहे. हे एकदा जर तुम्ही लक्षात आलं तुमच्या की या टेन्स मध्ये नक्की असतंय काय, ते एकदा मग तुम्ही यापुढे कधी चुकणार. ठीक आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल म्हणजे सिंपल मध्ये हे चारी. सेम पास्ट टेन्स मध्ये काय येत असेल बरं? आता समजा मगाशी सगळ्यांची वाक्य जी होती पास्ट टेन्स मध्ये. पास्ट टेन्स मध्ये आय गो ऑफिस, याचा पास्ट टेन्स काय करणार? Went office. आय वेंट. ठीक आहे, याचा पास्ट टेन्स काय होईल? आय अ लेटर. ठीक आहे, याचा पास्ट टेन्स राजेश? I sung a song. Sorry, sang. सिंग, सॅंग, Song, sung. Sung. Right. सिंग, सॅंग, संग. सिंग गाणे, गाणे नाही गायन करणे. संग, सॅंग गायन केले.
संग गायलेले. ठीक आहे. थर्ड, आय डान्स ऑन अ सॉन्ग. पास्ट टेन्स, आय डान्स on a song. Dance, danced. I danced on a song. ठीक आहे, क्लिअर आहे. तर सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट टेन्स झाला. हा कंटिन्युअस प्रेझेंट होता पहिला. आय एम गोइंग ऑफिस. कंटिन्युअस पास्ट टेन्स काय आहे? आय एम गोइंग ऑफिस. सेम वे काय म्हणणार? गोइंग बरोबर आहे, गोइंग बरोबर आहे, पण वेंट पहिल्या मध्ये. एक आहे ओळख काळाची, त्या कंटिन्युअस आहे म्हणजे काय असणार आहे? त्यात गोइंग असणार आहे. आपण असं गोइंग असणार आहे गॅरंटेड. गोइंग ऑफिस हे तर फिक्स आहे पास्ट टेन्स. पण इथं आय नंतर ऑलरेडी आय गो ऑफिस आहे. नाही, आय एम गोइंग ऑफिस आहे. मग इथं आय गोइंग ऑफिस चुकतंय. त्यात हा पास्ट टेन्स आहे. पास्ट टेन्स मध्ये वॉज ऐकलंय. आय वॉज गोइंग ऑफिस. इथं आय गो ऑफिस आहे. इथं आय वेंट ऑफिस. आय एम गोइंग ऑफिस आहे. इथं आय वॉज गोइंग ऑफिस. क्लिअर आहे का? आय राईट लेटर आहे. आय रोट अ लेटर आहे. आय एम रायटिंग अ लेटर आहे. आय वॉज रायटिंग अ लेटर. ठीक आहे राजेश, आय एम सिंगिंग अ सॉन्ग. I was singing a song. I was singing a song. Right? I am dancing on a song. I was dancing on a song. Third, perfect. I have danced on a song. Past tense. I have चं काय होणार past tense मध्ये? Had. एक आहे परफेक्ट टेन्स आहे. परफेक्ट टेन्सची ओळख काय आहे? हॅव, हॅज. हॅज फक्त ही आणि शी साठी. हॅड नक्की नक्की. आय हॅड डान्स्ड ऑन अ सॉन्ग. कायम लक्षात ठेवायचं, हॅव डान्स्ड आहे त्याचं होणार हॅड डान्स्ड. राजेश, आय हॅव संग अ सॉन्ग याचं परफेक्ट टेन्स. I had sung a song. आय हॅड संग अ सॉन्ग. मिनिंग, आय हॅव संग अ सॉन्गचं मिनिंग काय? मी मी गाणं गायलेलं गायलेलं होतं. गायलेलं आहे आणि हॅड संगचं गायलेले होतं. बरोबर होतो. बरोबर. सेम, आय हॅव रिटन अ लेटर. आय हॅड रिटन लेटर. राईट. हॅव रिटनचं काय होणार? आय हॅव गॉन ऑफिस. आता मी जसं म्हटलं की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस जे आहे त्याच्यामध्ये काय काय येणार? हॅव येणार, परफेक्ट कंटिन्युअस आयएनजी येईल म्हणजे गोइंग करू ऑफिस. पण आता आय हॅव गोइंग होणार नाही. मग बरोबर. सेम पास्ट मध्ये आय
had been going. ऑफिस क्लियर आहे. कन्स्ट्रक्शन आज क्लियर आहे बऱ्यापैकी. ओके. आय हॅव रिटन अ लेटर. आय हॅव बीन Writing. कंटिन्यूअस आहे. Writing the Continuous letter. मध्ये ing रायटिंग अ लेटर. तेच पास्ट टेन्स मध्ये आय हॅड बीन रायटिंग अ लेटर. राजेश, आय हॅव संग अ सॉन्ग. I have been singing a song. I have been singing a song. Same way, I past tense Had been singing a song. had been singing a song. I have danced on a song. I have been dancing on a song. Dancing on a song. I had been dancing on a song. किमान हे क्लिअर आहे आज की कन्स्ट्रक्शन काय आहे. ओके. एका तासात आणखी कितीपत क्लिअर होणार आहे माहिती नाही, पण स्टील हेच जर सेशन आणखी कंटिन्यू झालं 1-2-3 तास यावरती दिली, म्हणजे मीच नाही तुम्ही सगळ्यांनी जर दिले तर आणखी क्लिअर. सेम वेगवेगळं वाक्य घ्यायचं, ते या चारही टेन्सेस मध्ये चालवायचं. ऑनलाईन किंवा ऑफलाईन याच्यामध्ये संस्कृत कुणाला होतं सब्जेक्ट? कुणी नव्हतं? संस्कृत नव्हतं कोणी? संस्कृत एकमेव लँग्वेज आहे ज्याच्यामध्ये फर्स्ट पर्सन आहे, सेकंड सिंग्युलर. ऍक्च्युली आपल्यामध्ये कसं आहे, सिंग्युलरचं डायरेक्ट प्लुरल. संस्कृत अशी लँग्वेज आहे ज्याच्यामध्ये सिंग्युलर आहे, प्लुरल आहे आणि बोथ दोन गोष्टींचं पण एक आहे. त्यानुसार वर्ब चेंज होतो. आता समजा इथं आय असेल, वर्ब चेंज झालं, आय प्ले. प्लुरल मध्ये वी प्ले, वर्ब चेंज नाही. पण इथं ही प्लेज आहे, दे प्ले आहे. तसं संस्कृत मध्ये आय आहे, त्या दोन याचं बोथ प्ले. आय असं दोघांचं पण नुसार पण वर्ब चेंज. जसं देव, कोणीच ऐकलं नसेल मला वाटतं, त्यामध्ये देवा, देव, देवा, प्रथमा असं प्रत्येक जर संस्कृत कुणाचं असतं तर म्हणजे ते बघितलं असतं त्यामध्ये. पण संस्कृत मध्ये क्रियापदाला धातू म्हणतात, धातू साधित. धातू हा शब्द मराठीत पण आहे, धातू साधित म्हणजे तो क्रियापद. तर संस्कृत सारखी क्लिष्ट भाषा सुद्धा लोक सहज शिकता येतात ना पाठांतर करून बऱ्यापैकी. तर सेम वे इथं तर आपल्याला टेक्निकल क्लिअर करायचं. ठीक आहे. तर आज जेवढं आपण आता बघितलं आज ते सगळं एकदा तुम्ही मी याची पण पीडीएफ आज देतो तुम्हाला. आता इथं ग्रुपमध्ये ऍड नाही. कुठल्या बॅचचे तुम्ही? DA15 ला मॉर्निंगला मेसेज टाकलाय ना? नाही म्हणजे माझा मेसेज बघताय का तुम्ही? ते कम्युनिकेशनचं ना? हा. हा तो आहे, पण तुमचा इंग्लिशचा मी वेगळा ग्रुप आहे ना? तोच तिथे खाली लिंक आहे की माझ्या मेसेज मध्ये. राजेश त्या ग्रुप मध्ये आहात ना? हो, तिथे लिंक आहे सर, ते जॉईन झालं मी. ते जॉईन तुम्ही केली आहे ना? येस सर. नाही मोस्टली. हा. तर सेशन कंटिन्यू होईल नक्की. टेन्सेस तर बऱ्यापैकी टेन्सेस क्लिअर आहेत सगळ्यांचे. ओके. या वेनं गेल्यानंतर राजेश असं वाटतंय की क्लिअर होईल सगळं? येस सर, डेफिनेटली. मिनिंग क्लिअर असतील मराठीतले आणि प्लस हे वर्ब्स क्लिअर असतील आणि अशा पद्धतीने स्टडी जर केला तुम्ही स्वतःहून तर आणखी क्लिअर होईल. यातलं मिस्टेक अजिबात होणार नाही. जे काय बोलाल ते खरं बोलाल, म्हणजे जे असेल ग्रॅमॅटिकली क्लिअर ते. म्हणजे आय गोईंग यापुढे कधीच होणार, कारण तुम्हाला माहित आहे आय गो माहित आहे, आय एम गोईंगच होणार. आता आय गॉन होणारच नाही, आय हॅव गॉन. ओके. आय हॅव गोईंग होणारच नाही, आय हॅव बीन गोईंग.
ठीक आहे. त्यामुळे एक सिंपल वाक्य लक्षात ठेवा, आय डू, आय एम डुईंग, आय हॅव डन आणि आय हॅव बीन डुईंग. हे एक वाक्य लक्षात असेल तर त्यानुसार सगळं मनातल्या मनात चालतं. ही डज, ही इज डुईंग, ही हॅज डन, ही हॅज बीन डुईंग. बरोबर, ठीक आहे. सो थँक्स लॉट टू ऑल. चल नेक्स्ट वीक भेटूया. ओके, थँक्यू. याचं आजचं जे तर रेकॉर्डिंग आहे ते युट्यूबला मिळेल. हा बोला. ते आपलं म्हणजे कधी कधी असतं सर, फक्त थर्सडे आणि फ्रायडे असतं का? थर्सडे फ्रायडे 4 to 5. ओके. चल, ओके, चल, सी यू देन. या, बाय.